हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही युनिट सेल आहेत आपल्याला त्या युनिट सेल आपण पाहिलेले होते. 4 होते, पाहत होते का सिम्पल, त्यालाच आपण प्रिमिटिव्ह म्हणतो. सेकंड होतं आपल्याकडं BCC मीन्स बॉडी सेंटर्ड. थर्ड होतं आपल्याकडं FCC मीन्स फेस सेंटर्ड. आणि लास्ट होतं आपल्याकडं बेस सेंटर्ड. आणि त्याच्या डायग्रॅम्स कशा काढायच्या, काय करायचं हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. आता आजचा पॉईंट काय बघा आपल्याला, टाईप्स ऑफ युनिट सेल. आता त्याच्यामध्ये पॉईंट दिलेला आहे बघा लहान खाली, 7 क्रिस्टल सिस्टीम. 7 क्रिस्टल सिस्टीम, त्याच्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत आपल्याकडे त्या युनिट सेलच्या. आता क्वेश्चन काय आहे पहा त्याच्यावरती, व्हॉट आर द 7 क्रिस्टल सिस्टीम्स ऑर व्हॉट आर 7 टाईप्स ऑफ युनिट सेल. क्वेश्चन कसा आहे बघा, व्हॉट आर 7 क्रिस्टल सिस्टीम्स ऑर व्हॉट आर 7 टाईप्स ऑफ युनिट सेल. तर ही तुम्हाला आता 7 युनिट सेल किंवा 7 तुम्हाला क्रिस्टल सिस्टीमची नावं तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता कोणकोणते आहेत पहा. पहिलं नाव आधी सुरुवातीला आपण बघूया. सिम्पल क्युबिक फर्स्ट आहे आपल्याकडे, सिम्पल किंवा क्युबिक, त्याला आपण प्रिमिटिव्ह म्हणतो. सेकंड आहे आपल्याकडं टेट्रागोनल बघा. तिसरं आहे आपल्याकडं ऑर्थोरोम्बिक. चौथं आहे आपल्याकडं मोनोक्लिनिक. पाचवं आहे आपल्याकडं ट्राय क्लिनिक. 6 नंबरचं आहे हेक्झागोनल. आणि 7 नंबरचं आहे रोम्बोहायड्रल. ही नावं पाठ असणं तुम्हाला गरजेचे आहेत बघा. फर्स्ट सिम्पल क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्राय क्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहायड्रल. इथं का लक्षात बघा, ही 7 नावं आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या कंडिशन्स काय आहेत बघा. आता आपल्याला इथं त्यांनी डायमेन्शन्स दिलेले आहेत, म्हणजे त्याच्या ज्या बाजू असतात, आपण डायमेन्शन्स किंवा त्याचे पॅरामीटर्स 2 आहेत. फर्स्ट आहे आपल्याकडे पॅरामीटर त्याचा एजेस. एजेस म्हणजे त्याचा बाजू. आणि दुसरा होता आपल्याकडं अँगल. ज्या एजेस आहेत आपल्याकडे ते एजेस आपण कशा दाखवले होत्या, बाजू A, B आणि Cनं. आणि जे अँगल आहेत ते अल्फा, बीटा आणि गॅमा ह्या अशा पद्धतीनं दाखवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता या 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये किंवा 7 युनिट सेलमध्ये प्रत्येकामध्ये त्याच्या बाजू काय आहेत, एजेस काय आहेत आणि अँगल्स किती आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये त्याने दिलेलं आहे. आणि हे CET या दृष्टिकोनातून आपल्याकडे फार महत्त्वाचं आहे. तर आता पहिला जर आपण घेतला सिम्पल क्युबिक सेल, जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये बाजू या सर्व सारख्याच आहेत. A=B=C बघा. आणि त्याच्यामधले कोण पण सगळे सारखे, अल्फा =बीटा गॅमा =90 डिग्री, सर्व कोण हे 90 अंशाचे आहेत. आता ॲक्च्युली डायग्राममध्ये तुम्हाला ते तसं दिसत नाही. एकच कोण तेवढा अल्फा आपल्याकडं 90 डिग्रीचा दिसतो, बाकीचे दिसत नाहीत. त्याचं कारणच असं आहे की ते 3 डायमेन्शनला आहे आपल्याकडं. अलग लक्षात बघा, म्हणजे पाठीमागची जी बाजू आहे ती अशी बॅक साईडला गेलेली आहे, परंतु आपण बाजूला ओढून दाखवलेली आहे. अलग लक्षात बघा, म्हणजे त्यातले सर्व अँगल्स हे 90 डिग्रीचे आहेत आणि सर्व बाजू या सारख्या आहेत बघा. कंडिशन लक्षात आले का. सिम्पल क्युबिकच्या फर्स्टच्या A=B=C, त्यातले अँगल लक्षात येतं का बघा. अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री, हे फर्स्टचं. आता सेकंडचं काय आपल्याकडं बघा, टेट्रागोनल म्हणतो ना आपण. आता टेट्रागोनलमध्ये काय केलं आहे त्याने, आता पहिल्यामध्ये आपल्याला A=B=C होतं. इथं फक्त काय करायचं बघा, A=B=C. एक बाजू सारखी नाही. अँगल मात्र सेम आपल्याकडे तेच मिळतात. अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री, सर्व अँगल तेच आहे, फक्त बाजू आपण चेंज केल्यात. आता तिसऱ्यामध्ये काय करायचं बघा, ऑर्थोरोम्बिकमध्ये. पहिल्यात काय होतं, A=B=C. दुसऱ्यात काय केलं, A=B=C. आता इथं मात्र काय करायचं, A=B=C. तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत आपल्याकडे इथं, मात्र यातले अँगल सर्व सारखेच आहेत. अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री. म्हणजे तिन्ही टाईपमध्ये अँगल्स हे सारखेच आहेत बघा. हे आयडियानं लक्षात ठेवावं लागतं. तिन्हीमध्ये कुठं, सिम्पल, टेट्रागोनल आणि ऑर्थोरोम्बिक, अँगल सारखेच आहेत. अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री. बाजू कशा लक्षात ठेवणार तुम्ही त्यातले. आता पहिल्यामध्ये काय आहे, A=B=C. दुसऱ्यामध्ये काय आपल्याकडे, A=B=C. तिसऱ्यामध्ये काय केलं, A=B=C. आलं लक्षात. आता चौथ्यामध्ये काय बघा, मोनोक्लिनिकमध्ये बाजू सेम, A=B=C.
तिन्ही बाजू वेगवेगळ्याच आहेत. आता त्याच्यामधला अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री, मात्र गॅमा हा याच्यामधला 90 डिग्री असू शकत नाही. गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अलग लक्षात बघा. अल्फा आणि बीटा हे 90 अंश आहेत, परंतु गॅमा हा 90 अंश. मग किती आहे माहीत नाही, लहान आहे का मोठा आहे तो, फक्त तो 90 अंशाचा किंवा ह्याचा डिग्रीचा नाही. बाजू मात्र लक्षात आलं आहे का बघा. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. त्यातला अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचा आहे, गॅमा हा 90 डिग्रीचा नाही मोनोक्लिनिकमध्ये. आता मोनोक्लिनिक झालं की लगेच काय ट्रायक्लिनिक 5 नंबरचं लक्षात कसं ठेवायचं बघा. ट्रायक्लिनिकमध्ये आता ट्रायक्लिनिकमध्ये सुद्धा काय बाजू सेम तशाच आहेत बघा. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. बाजू सर्व वेगवेगळ्याच आहेत. आता याच्यामध्ये काय बघा, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. इथे का लक्षात बघा. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अँगल वेगवेगळे आहेत. आलं लक्षात. आता हे किती नंबरचं झालं 5 नंबरचं. आता 6 नंबर म्हणजे हेक्झॅगोनल म्हणतो ना आपण. 6 म्हणजे हेक्झॅगोनल. आता याच्यामधल्या बाजू काय आहेत बघा, वेगवेगळ्या आहेत. आता बाजू ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. आता याच्यामध्ये अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि ह्यातला जो गॅमा आहे तो 120 डिग्रीचा आहे. बाजू लक्षात आले का बघा. ए इज नॉट इक्वल टू बी ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि ह्यातले जे अँगल्स आहेत ते अँगल्स आहेत आपल्याकडं अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचा आहे, गॅमा 120 डिग्रीचा आहे. आलं लक्षात. आणि लास्ट जो आहे आपल्याकडं रोम्बोहायड्रल. या रोम्बोहायड्रलमध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी सर्व बाजू सारख्याच आहेत, परंतु याच्यामध्ये अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हे तिन्ही कोण सारखेच आहेत पण 90 अंशाचे नाहीत. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आता हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला आयडिया सांगतो. आता बाजूच्या आयडिया सांगतो कशा लक्षात ठेवायच्या बघा. ज्या बाजू आहेत त्यातल्या पहिलं आणि 7वं, फर्स्ट 7 बघा बाजू सारख्याच आहेत का आहेत. दुसरं आणि 6वं बाजू सारख्याच आहेत. 3, 4 आणि 5 सारखंच आहे. मधलं राहिलेलं अशा पद्धतीने आयडिया लक्षात ठेवा. फर्स्ट लास्ट, वरून सेकंड खालून सेकंड आणि मधले राहिलेले तिन्ही पण सारखेच आपल्याकडे मिळतात. इथे का लक्षात बघा. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट कुठले आपल्याकडे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. फर्स्ट आणि लास्ट. पुन्हा हे सेकंडचे 2 नंबर 6 नंबर 3, 4, 5 हे अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचे अँगल व्यवस्थित लक्षात ठेवता येतील. इथे का बघा व्यवस्थित. त्यातले हे झाले एजेस आपल्याकडे. त्यातले अँगल्स मात्र तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनंच व्यवस्थित लक्षात तुम्हाला ठेवावं लागतं. आता पहिल्यामधले अँगल काय आहेत आपल्याकडं अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. हे तिन्हीचं सोपंच आहे. तिन्ही सारखंच आहे आपल्याकडं बघा. बरोबर आहे का बघा. तिन्हीचे अँगल आपल्याकडं सारखेच मिळतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मधले जे अँगल्स आहेत ते बदललेले आहेत तेही व्यवस्थित लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला पुढं ते सोपं जातं. आता हे काय आहेत आपल्याकडे 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत किंवा 7 युनिट सेल्स आहेत. आता याचे 14 ब्रॅव्हिस लॅटिस आपल्याकडे पाहिजेत. 7 सिस्टीम कुठल्या आहेत आपल्याकडे. आता मग सिम्पल क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहायड्रल. ही व्यवस्थित लक्षात नावं तुम्हाला व्यवस्थित ठेवावे लागतील. येते का लक्षात बघा. ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवली तर आपल्याला पुढचं लगेच पाहायला येतं. आता जे 7 सिस्टीम आहेत क्रिस्टलच्या ते आपल्याला इथं दिले आहेत बघा. 7 सिस्टीम ऑफ क्रिस्टल लॅटिस विथ 14 ब्रॅव्हिस लॅटिस. आता क्वेश्चन काय दिला त्याच्यामध्ये बघा. एक्सप्लेन 14 ब्रॅव्हिस लॅटिस. एक्सप्लेन 14 ब्रॅव्हिस लॅटिस. आता जे ह्या 7 सिस्टीम आहेत आपल्याकडं या 7 सिस्टीमचं आपल्याकडं 14 ब्रॅव्हिस म्हणजे 14 ब्रॅव्हिस लॅटिस मिळतात. या 14च्या ह्याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करू.